Students, today we are going to learn from the poetry section 2.4 and the title of the poem is Upon Westminster Bridge. This poem has written by William Wordsworth. Now first of all, we will take the information about the great poem William Wordsworth. Do you know anything about him? You can share with me. William Wordsworth, have you heard the name? Okay, so let's take the information about him. He has born on April 7, 1770, was a major English romantic poet. असं का म्हणलेलं आहे की मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट, कारण इंग्लिश लिटरेचरमध्ये आपण बरंचसा डिस्कस केलेलं आहे की एक प्रवाह होता की ज्यावेळी क्लासिकल पोएम्स लिहिल्या जायच्या, बायबल्स, ख्रिश्चनरी, असा आयडियल अशा पोएम्स लिहिल्या जायच्या आणि रोमॅन्टिक पोएमकडे कधी कुणी अजून आलेलं नव्हतं. आणि पहिल्यांदा विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिरिकल बॅलड, विल्यम वर्ड्सवर्थ आणि त्यांची बहीण डोरोथी आणि एक मित्र सॅम्युअल कोलरिज या तिघांनी मिळून लिरिकल बॅलेड 1798ला पब्लिश केलं. आणि त्यावेळेपासून 1798 पासून लिटरेचरमध्ये कंप्लीट टर्न मिळाला. पहिल्यांदा विल्यम वर्ड्सवर्थ यांनी सांगितलं की वी कॅन राईट लव्ह पोएम्स ऑल्सो. आता लव्ह पोएम्स म्हणजे केवळ मेल फिमेलमधला लव्ह नव्हे, तर इट्स अ लव्ह विथ नेचर. आणि मग कोणत्याही एखाद्या गोष्टीकडं त्या अँगलनं पाहून, पोएटिक व्ह्यूनं पाहून ती पोएम इतकी सुंदर करण्याचं स्किल या विल्यम वर्ड्सवर्थ यांच्याकडे होतं. आणि म्हणून विल्यम वर्ड्सवर्थमुळं आज आपल्या लिटरेचरमध्ये इतकी भर पडलेली आहे नेचर पोएम्सची. सो दॅट्स वाय इट हॅज रिटन ही वॉज द फेमस इंग्लिश रोमॅन्टिक पोएट who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1842 until his death 23 April 1850. Now the next information about him, ते पोएट लॉरेट होते. आता पोएट लॉरेट याचा अर्थ आपल्या मराठीमध्ये आपण राजकवी असं म्हणू. तर इंग्लंडमध्ये एक पद्धत होती की जो ग्रेट पोएट असतो त्याला पोएट लॉरेटशिप दिली जायची. आणि क्वीन विक्टोरियाच्या काळामध्ये सदन द एज हॅज गिवन 1843ला ही पोएट लॉरेटशिप विल्यम वर्ड्सवर्थ यांना मिळाली आणि ती अप टू हिज डेथ तिथपर्यंत ती कंटिन्यू होती. अंडरस्टँड. नाव द नेक्स्ट इन्फॉर्मेशन अबाउट हिम, हिज कलेक्शन ऑफ पोएट्री लिरिकल बॅलेड्स इज कन्सिडर्ड ॲज द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थेअरी. आणि लिरिकल बॅलेड्स नावाचं जे पोएम्सचं कलेक्शन आहे, इट्स नॉट जस्ट द कलेक्शन ऑफ पोएम्स, तर यामध्ये पहिल्यांदा रोमॅन्टिक पोएट्री म्हणजे काय हे जगाला त्या बुकमधून कळलेलं आहे. नाव कम टू अवर पोएम. इतकी इन्फॉर्मेशन विल्यम वर्ड्सवर्थ यांच्याबद्दल पुरेशी आहे तुम्हाला. ॲक्च्युली यांच्याबद्दल बोललं तर खूप आहे. विल्यम वर्ड्सवर्थ साध्या नेचरमधल्या गोष्टींवर पण इतकं सुंदर पोएम्स लिहिलेले आहेत, जसं की लुसी ग्रे पोएम्सचं कलेक्शन आहे, डॅफोडिल्स आहे, खूप सुंदर पोएम्स आहेत त्यांच्या. तर या विल्यम वर्ड्सवर्थ यांची एक फेमस पोएम आपल्याला दिलेली आहे, दॅट इज द अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. नाव लेट्स टेक व्हॉट्स द थीम ऑफ द पोएम दॅट हॅज गिवन फर्दर. लेट्स रीड दॅट. Upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet in which William Wordsworth describes the beauty of bridge as seen at down from the Westminster Bridge, London. आता last time we have taken one more poem of Emily Dickinson and that was also Petrarchan sonnet. आणि त्यावेळी मी सांगितलं होतं पेट्रार्कन सॉनेट काय असतं. ओके, पेट्रार्कन सॉनेट्समध्ये टोटल सांगितलं होतं की पहिला स्टांजा हा 8 लाईन्सचा असतो अँड इट इज नोन ॲज ऑक्टेव अँड नेक्स्ट इट इज ऑफ 6 लाईन्स, सो दॅट इज नोन ॲज सेसेट. तर सेम डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथं देखील पाहायला मिळेल. नाव द नेक्स्ट, द देन वर्ल्ड हॅड टू स्टील एक्सपिरियन्स द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आता विक्टोरियन एज, एलिझाबेथन एज याबद्दल आपण बोललेलो आहोत. विक्टोरियन एजमध्ये नुकतं रिव्होल्युशन होत होतं आणि रिव्होल्युशनचा नेचरवर किती इम्पॅक्ट झाला आहे, यू कॅन गेस दॅट. नेक्स्ट, द पोएट वॉज एन्थ्रॉल्ड बाय द panoramic landscape, beauty, calm and quiet nature before him.
आणि त्यावेळी त्यांनी ते जे लँडस्केप त्या ब्रिजवरून पाहिलेलं आहे. आता वेस्टमिन्स्टर ब्रिज हा लंडनमध्ये आहे. विल्यम वर्ड्सवर्थ तिथून पास होत होते पहाटे आणि त्यावेळेला ते इतकं सुंदर दृश्य होतं की तिथं त्यांना ती पोएम सुचलेली आहे आणि ती पोएम आपल्याला इथं दिलेली आहे. This poem was first published in the collection of poems in 2 volumes in 1807. ॲक्च्युली ही पोएम 1807ला पब्लिश झालेली आहे. कोणत्या बुकमधून? कलेक्शन ऑफ पोएम्समधून. गॉट इट? तर तुम्हाला आत्ता यू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट विल्यम वर्ड्सवर्थ, देन अबाउट द पोएम, हाऊ इट वॉज पब्लिश्ड, अँड नाव लेट्स लर्न द पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. आता ही पोएम शिकायची असेल तर पहिल्यांदा आपण क्लासमध्ये आहे हे विसरून जा. आणि ही पोएम एन्जॉय करायची असेल तर ही नेचर पोएम आहे. ॲक्च्युली अशा पोएम नेचरमध्ये जाऊनच एन्जॉय करण्यामध्ये मजा असते. पण आपण ॲटलिस्ट वी कॅन इमॅजिन, तेवढी पॉवर आणि तेवढी गॉड्स गिफ्ट आपल्याकडे आहे की आपण इमॅजिन करू शकतो की आपण आत्ता कुठे आहोत? लंडनमध्ये. ओके. आणि हां, आणि पहाटेची वेळ आहे. पहाटेची वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे लंडनमध्ये किती फॉग पडलेलं असतं. अँड वी हॅव ओवर दॅट स्वेटर, एव्हरीथिंग वी हॅव ओवर. ग्लोव्ज आहेत, सॉक्स आहेत, सगळं आहे. आणि आपण सकाळच्या वेळेस त्या वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून पास होत आहोत. आणि इतकं ब्युटिफुल सीन आहे की वी पार्क अवर व्हेकल देअर अँड वी स्टार्टेड टू एन्जॉय द ब्युटी. आता फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ विल्यम वर्ड्सवर्थ वी विल एन्जॉय द सीनरी. बघूयात चला कशी आहे. नाव लेट्स स्टार्ट द पोएम ऑन पेज नंबर 82 अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. Earth has not anything to show more fair. Dull would he be of soul who could pass by. A sight so touching in its majesty, this city now doth like a garment wear the beauty of the morning silent bear. Ships, towers, domes, theatres, and temples like upon unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Okay, we will take first a octave of it. आता या 8 लाईन्समध्ये नेमकी काय ब्युटी त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे बघा. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. बघा, पहिल्यांदाच सांगून टाकलेलं आहे की या पृथ्वीवर इतकं सुंदर दाखवण्यासारखं अर्थकडे काहीही नसेल. So what the poet want to say that this scene is very beautiful, that earth has nothing to show more than this. इतकं सुंदर असा हा सीन आहे. Dull would he be of soul who could pass by. आता ते अशा व्यक्तींबद्दल बोलतायत की जे dull would he be of soul, हे सीन न बघता इकडे इग्नोर करून, निग्लेक्ट करून जी व्यक्ती निघून जाईल ती नक्कीच कशी असणार आहे? डल असणार आहे, बोर असणार आहे. ओके, तिला कधी आर्टिस्टिक, ब्युटी, असं लव, रोमॅन्टिक हे काही माहीतच नसणार आहे त्याला. अशी व्यक्ती, म्हणून वर्णन कसं केलं आहे? डल वूड ही बी ऑफ सोल. म्हणजे तो बाय हार्ट कसा डल असणार आहे, बोर असणार आहे, हू विल इग्नोर दिस ब्युटी. आणि ऑपोजिट साईडला आपण असं म्हणायचं, एनी पर्सन हू लव्स नेचर ही विल स्टॉप हिअर अँड एन्जॉय द ब्युटी. नेक्स्ट, अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. मॅजेस्टी मीन्स इन इट्स ब्युटी. इतकं सुंदर आहे ते सीन दॅट इट टचेस टू अवर हार्ट्स. द सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट वेअर. नाव डथ, डथ हा आर्किक वर्ड आहे. आर्किक म्हणजे ओल्ड इंग्लिशमधला डथ, अँड इट मीन्स डज. आता आपण न्यू इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? डज. ओके, द सिटी नाव डथ. द सिटी नाव डथ मीन्स द सिटी वेअर्स लाईक अ गारमेंट. आता सकाळचा सीन आहे, धुकं पडलेलं आहे आणि जसं सनरेज येतात, ओके, सनराईज होतो, जशी किरणं येतात तसं हळूहळू धुकं ते विरळ व्हायला लागतं आणि आपल्याला एक 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 ग्लिम्सेस दिसायला लागतात. मग पहिल्यांदा रूफ्स दिसतील, चर्चेस दिसतील, टॉवर्स दिसतील, डोम्स दिसतील, फॅक्टरीज दिसतील. कारण विक्टोरिया एज आहे ते, त्यावेळी रिव्होल्युशन झालं होतं, फॅक्टरीज आल्या होत्या त्यावेळी.
हे सगळं एक 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 सकाळचा सीन जो आहे तो दिसतोय. आणि याला पोएटच्या अँगलला कसं म्हणतं की पोएट म्हणतो की ही सिटी काय करते आहे, ही इज वेअरिंग अ न्यू गारमेंट. आतापर्यंत जे फॉगी गारमेंट होतं ते काढून टाकून सिटीनं काय केलेलं आहे, नवीन असं गारमेंट वेअर केलेलं आहे. द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. आणि त्यामुळं त्या कपड्यांमध्ये त्या सिटीची जी ब्युटी आहे, हाव इट इज, इट्स अ सायलेंट वन. खूप शांतता आहे. अजून रिव्होल्युशन न होणारी धावपळ असेल, गर्दी असेल, गोंगाट असेल, तो काही झालेला नाही आहे. बिकॉज इट्स अ मॉर्निंग टाईम. इट्स अ बेअर. बेअर याचा अर्थ काय, नो वन इज देअर नाव. द स्ट्रीट्स आर एम्प्टी वन. शिप्स, आता लोकेशन सांगितलेले आहेत, कोणत्या गोष्टी पोएटला दिसलेल्या आहेत. यू कॅन ऑल्सो इमॅजिन. बघा तुम्ही त्या पूर्ण ब्रिजवर उभे आहात, खाली तुम्हाला काय दिसतं, ब्रिज आहे म्हटलं ऑब्वियसली रिव्हर असणार आहे. ओके, रिव्हर आहे म्हटलं ऑब्वियसली तिकडे शिप्स वगैरे, हार्बर अशा प्लेसेस असणार आहेत. तर ते सगळं सांगताना पोएट किती छान तेवढ्याच वर्ड्समध्ये किती सगळ्या गोष्टी सांगतो बघा. शिप्स, टॉवर्स. टॉवर्स कशाचे असणार आहेत सांगा. लंडन टॉवर्स वगैरे फेमस आहेत सीन की जे तुम्हाला इतक्या हाईटवरून इझिली दिसतात. नेक्स्ट डोम्स. डोम्स आहेत. थिएटर्स, तुम्हाला माहिती आहे किती फेमस थिएटर्स झालेले आहेत ग्लोबसारखे शेक्सपियरच्या काळातून. सो थिएटर्स अँड टेम्पल्स lie upon unto the fields and to the sky. हे सगळं आपल्याला दिसतं आणि इट इज जस्ट लाईक अ टचिंग टू द स्काय. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. आणि स्मोकलेस एअर ह्या शब्दाला खूप अर्थ आहे बघा. स्मोकलेस एअर हे काय सांगतोय की रिव्होल्युशन सुरू झालेलं आहे, इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याचा जो स्मोक येतो त्या स्मोकमध्ये ही ब्युटी सगळी हरवून जाते. मात्र इन द मॉर्निंग इफ यू स्टँड ऑन दॅट ब्रिज यू कॅन एन्जॉय द ब्युटी ऑफ सिटी बिकॉज दॅर इज अ स्मोकलेस एअर. इथं कुठंही पोल्युशन नाही आहे, स्मोक नाही आहे. सो यू विल बी एबल टू वॉच दॅट ब्युटी. नाव द नेक्स्ट इट इज इन हिज फर्स्ट स्लेंबर. नाव सी बॉईज द लाईन. नेवर डीड सन मोअर ब्युटिफुली स्टीप. आताची नेक्स्ट सेसेटला आपण सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये काय टर्न आलाय नोटिफाय करा बघा. नेवर डीड सन मोअर ब्युटिफुली स्टीप. स्टीप मीन्स शाईन. रोजच सूर्य उगवतो, शाईन करतो, एव्हरीथिंग इज देअर. बट टुडे आय एम फीलिंग द ग्रेटनेस, द ब्युटी इन द शायनिंग ऑफ दॅट सन ऑल्सो. In his first splendor, valley, rock or hill, never saw, I never felt a calm so deep. आजपर्यंत मी बऱ्याच वेळा लंडनमध्ये राहतोय मी, बघतोय मी, पण आज जितकं फील करतोय. इन हिज फर्स्ट स्प्लेंडर, व्हॅली असतील, रॉक्स, हिल, नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ काम सो डीप. इतकं मला कधीही फील झालेलं नव्हतं. इतका कामनेस, इतकं टचिंग असा सीन मी कधीही पाहिला नव्हता. द रिव्हर ग्लिडेड. द रिव्हर ग्लिडेड ॲट हिज ओन स्वीट विल. आता त्या वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून त्यांचं लक्ष खालून जाणाऱ्या रिव्हरकडे जातं. आणि ती कोणती रिव्हर असेल? थेम्स रिव्हर. लंडनची फेमस थेम्स. ती थेम्स रिव्हर जी जातीये तिच्याकडे बघून पोएट काय म्हणतोय? इट ग्लिडेड. ग्लिडेड मीन्स हाव इट इज फ्लोईंग ॲट हिज ओन स्वीट विल. ती तिच्या इच्छेनं वाहतीये, म्हणजे तिच्या वाहण्यामध्ये कुठेही जबरदस्ती नाही आहे. तिच्या वाहण्यामध्ये तिची स्वतःची इच्छा आहे अँड शी इज फ्लोईंग स्वीटली अँड एन्जॉईंग हर लाईफ. डिअर गॉड. आता हे सगळं बघितल्यानंतर नाव ही इज थँकिंग द गॉड. हाव ही इज थँकिंग? सिंग. डिअर गॉड, द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. कितीतरी घरं आता आपल्याला कशी दिसत आहेत? झोपलेली दिसत आहेत. अजूनही ती जागी झालेली नाही आहेत. अँड ऑल दॅट मायटी हार्ट्स इज लाईंग स्टील. मायटी हार्ट्स म्हणजे इमोशन्स आपल्यामध्ये. घरं झोपलेली आहेत म्हणजे घरं झोपतात का?
the persons, the citizens of London, they are sleeping yet. And their hearts, which are the mighty one. Hearts ला mighty का म्हणलेला आहे? Because it's a emotional one. It's a lovable one. That's why. And all that mighty hearts is lying still. And that hearts are also waiting to enjoy this beauty. Got it? Here we have completed the poem. Once again you all of you read, you will get the meaning. And for help, some words has given in the glossary. Use that also and read it once again. Thank you.